आता जसं परवा एक घटना घडली, ती घटना घडल्यानंतर त्या दोन मुलींना आपण ताब्यामध्ये घेतलं. मुलींच्याकडनं माहिती मिळाल्यानंतर ती 5-6 मुलं नाही तर 12-14 मुलांची नावं त्याच्यातनं बाहेर निघाली. किंवा आज मी बैठक घेणार म्हटल्यानंतर काही माझ्या सहकाऱ्यांना किंवा ज्यांना बारामतीमध्ये चांगलं परिस्थिती राहिली पाहिजे असं मनापासून बारामतीकर म्हणून वाटतं, अशांनी पण मला वेगवेगळ्या माहित्या देण्याचा प्रयत्न केला. कारण काही काही ठिकाणी हा माझा एरिया किंवा आपला हा महत्त्वाचा चौक, ज्याला विद्या कॉर्नर चौक म्हणतात, पूर्वी ज्याला पेन्सिल चौक म्हणायचे, तिथं पण काही काहींचं दहशत दाखवण्याचा प्रयत्न असे काही जण करतात. आणि त्याच्यातून सर्वसामान्य माणूस तक्रार करायला घाबरतो, कुठं आपल्याला उगीच काहीतरी लचाण मागं लागेल. त्याकरता हे शक्ती अभियान आणि शक्ती बॉक्स ही तक्रार पेटी आपण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर एक शक्ती नंबर, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, म्हणजे त्याला असं स्लोगन टाईप आपण दिलंय. तो नंबर आहे 9209394917. मी पुन्हा सांगतो, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व 9209394917. माझी पत्रकार मित्रांना, मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक आणि मीडिया दोघांना विनंती आहे की हा थोडासा बारामतीशी संबंधित असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी हा अधिक पॉप्युलर नंबर, या क्रमांकाची सेवा ही 24/7 सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारीचं त्वरित निराकरण करण्याबाबत व त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच संबंधितांची नावं पण गोपनीय ठेवण्यात येतील. त्याच्यामध्ये सदर पथकाचा मोबाईल क्रमांक हा शाळा बारामतीतल्या, कॉलेज, सरकारी खाजगी संस्था, कंपनी, हॉस्पिटल यांचे मध्यदर्शनीय ठिकाणी लावून त्याद्वारे प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्यात येईल. तसेच एखाद्या ठिकाणी अवैध धंदे, छेडछाड असे प्रकार आढळून आल्यास त्याबाबतचे फोटो अथवा व्हिडिओ तसेच लोकेशन सदर नंबरवर जर तुम्ही शेअर केला तर तात्काळ संबंधितांना मदत पुरवण्यात त्या ठिकाणी येईल. तसंच जसं परवा एक घटना घडली आणि ती घटना घडल्यानंतर सगळ्यांनी एवढी फास्ट सूत्र हलवली की नंतर तक्रार करणारी मुलगीच उघडी पडली आणि तिनंच ते कुठल्या तरी पोराला अडकवण्याच्या करता केलेलं एक प्रकरण बाहेर निघालं. अशा पण गोष्टी पुढे येत असतात.